साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहस्रीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समूर्त दशांगुलम. ओम द्राम ओम सहस्रीषा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. रुक्मिणीदेवी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. दधि ऋषि विद्महे अनुशक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृधानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांति. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याच्याला काही भाग पाहणार आहोत. तो आजचा विषय असा आहे, चंद्रवंश भगवान श्रीकृष्णाच्या अवताराची कथा थोडक्यात सांगितलेली आहे. तेव्हा सूत म्हणाले, हे ऋषी हो, सत्य संपन्न तेजस्वी भजन दिव्य राजा देवावृद्ध महाभाग्यशाली अंधक तथा यदुनंदन वृष्णी या 4 पुत्रांचे उत्पन्न झाले. जनसंख्येचे वर्णन करायचे आहे. तेजस्वी भजन के द्वारा मार्फत संयोग श्रुतायुत्वम सतायु तथा बलवान हर्षकृत उत्पन्न झाले. सत्वाचे त्या पुत्रापासून राजा देववृत्ताने माझे सत्व संपन्न पुत्र उत्पन्न केले असे स्मरण करता घोर तपस्या केला. तेव्हा त्यापासून बभ्रू नामक पुत्र उत्पन्न झाला, जो पवित्र यशवाला उत्तम राजा होता. यशवाला वंश परंपरा से प्राचीन ज्ञाता महान आत्मा वाले देववृत्त के गुणांची प्रशंसा करतात. काय आहेत? बभ्रूच्या विषयात आम्ही जसे जाणतो तसे सांगतो.
जोरताकले समान जोरताचे उत्तर बभरू मनुष्यात श्रेष्ठ होता. 14,065 पुरुष ते. त्याने पौराचे पुत्र बभरूचे अमृतत्व प्राप्त केले. किती होते? 14,065 एवढे पुत्र होते त्याला. मग एवढे पुत्र कसे काय? त्याचं कारण असं आहे की पूर्वी राजा लोकांचं आयुष्य 200, 400, 500, 1000 वर्षाचं असायचं. आणि त्यामुळे त्याला अनेक स्त्रिया असायच्या आणि त्यामुळे त्यांनाही संतती व्हायची. तो यज्ञ करणारा, दान बुद्धिवाला, पराक्रमी, ब्राह्मणांची रक्षा करणारा, दृढताशे युक्त, कीर्तिशाली, महातेजस्वी तथा तत्वांमध्ये महारथी होता. त्याच्या वंशात देवतुल्य भोज लोक उत्पन्न झाले. आता भोज लोक उत्पन्न झाले राजामधून, म्हणजे हे जे यदुवंशाचा विस्तार आहे चंद्रवंशाचा, याच्यामध्ये निम्या प्रकारचे वंश निर्माण झाले राजवंश. त्या राजांचे नाव आता भोसरी म्हणून गाव आहे पुण्यामध्ये. या ठिकाणी भोज नावाचा राजा जो आहे, हा जो त्याचं राज्य होतं चंद्रवंशाचं. म्हणजे असे तिन्या काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. गांधारता माद्री ही वृषणवंशी भार्य होती. गांधारीने सुमित्र तथा मित्रनंदनला जन्म दिला. माद्रीने द्योमिळक नामक पुत्राला जन्म दिला. त्यानंतर अनमित्र शिनी व्यापक पुत्रांना उत्पन्न केले. ते दोन्ही उत्तम होते. अति वंशाळे अनमित्राचा पुत्र निष्क झाला. निष्काचे पुत्र 2 मुलं झाली. प्रसन्न तथा महाभाग्यशाली सत्राजित सूर्य. त्याप्रमाणे सत्राजिताचा प्रमाणतुल्य मित्र हा. सूर्याने त्याला स्मंतक नामक मणी दिला आणि तो पृथ्वीवर सर्व रत्नाश्रेष्ठ ठरला. विशेष समय त्यावेळी हो प्रसन्न मनयुक्त होऊन साठी गेला. एक महाभयंकर सिंहाने त्याचा वध करून दिला व मारले. कस का बरं? हे सगळं राजलोकांचं कोणाला कोणी मारले, काय झाले सांगितले. आता वृषणके कनिष्ठ पुत्र शिनीने सत्यक नामक सत्यवादी या सत्यने पुत्र उत्पन्न केले. त्याचा पुत्र युधान होता, जो सात्यकी नामाने प्रसिद्ध आहे. व निशिनिका प्रतापशाली नप्ता ज्ञाती झाला. युधापासून पुत्र असंग तथा त्यापासून असंग पुत्र आणि झाल्या. नंतर कुनिका पुत्र युगधर झाला. हे शनीचे वंशज म्हणून ओळखले जातात.
माझे तथा वृषण पुत्र अपराजित उत्पन्न झाला. तो स्वफल्क नामाने विख्यात झाला. तो तिन्ही लोकांना हित करीत होता. धर्मात्मा महाराज स्वफल्क जेथे राहत होते तेथे व्याधी भय राहत होता आणि अनावृष्टीचं भय राहत होता. त्याहून सर्पाने काशी राजाची पुत्रीला भारेकर रूपामध्ये सोयरी केली. काशी राजाने आपली गांधिनी नामक कन्याला प्रदान केले. व आपली माता के गर्भ पर बहुत वर्ष तो स्थित राहिली आणि जेव्हा व निवास करती राहिली. जन्म त्या पोटामध्ये गर्भ आला. त्या मुलाला तो म्हणाला, तू तीव्र जन्मग्रहण कर, तुला कल्याण हो. तू गर्भात हो किंवा रकी राहिली आहेस. तर गर्भ बसून शीत व कन्या बांधिनीने तिला म्हणले, हे पिता, आदि आप 3 वर्ष तो माता दिन एक ब्राह्मणाला गाय दान करा, म्हणजे मी जन्म घेईन. गर्भाने बाहेर करते आणि पार आली. त्यानंतर पिताने तिची कामना पूर्ण केली आणि कन्यापासून स्वफल्क के द्वारा अक्रूर उत्पन्न झाला, जो दानी पराक्रमी यज्ञ करणारा विद्वान अतिथी प्रिय म्हणजे लोकांचा सन्मान करणारा झाला. विपुल दक्षिणाला होता. साहेबाची कन्या रत्ना नामक कन्या होती. त्यापासून अक्रूरने भार्याने प्राप्त केली, पत्नी केली. हे ऋषी हो, त्या मुलीपासून उपमन्यू, मागू, वृत्त, जन्मेजय, विरीक्ष, उपेक्ष अशी मुलं निर्माण झाली. आणि सुधारा नामक एक सुंदर कन्या सुद्धा झाली. अक्रूराला उग्रसेनाने कन्या येऊन तथा उत्पन्न केले.
सुमित्राने चित्रक नामक महायशस्वी पुत्र उत्पन्न केला. चित्रकाचे सुतिपृथु हिमपृथु अश्वग्रीव स्वाहु सुदासक गवेक्षण अरिष्टनेमी अश्व वर्म पृष्ठ ऊर्ध्व भूमी उत्पन्न झाले. त्याला सविष्टता गौण 2 कन्या होत्या. काशी राजाची पुत्रीने अंधला कुकुर नामक यजमान शुचि तथा कानवारसी नामक 4 पुत्रांना उत्पन्न केले. कुकुरचा पुत्र पुरुषणी झाला आणि त्या पुरुषणीपासून शूर नामक पुत्र उत्पन्न झाला. त्याचा पुत्र कपोता झाला. महाबलवान होता. कपोतापासून उलोक झाला. उलोकपुत्र नळ झाला. त्याचा पुत्र तुंबुरू झाला. मित्र विद्वांता. तो वंदन दुंदुभी नावाने प्रसिद्ध झाला. म्हणजे इथे जी वंशावळ दिलेले आहे त्याचं शास्त्र असं आहे की बऱ्याच ग्रंथात त्यांची नावं वेगवेगळी आहेत आणि एकाच राजाला 5-7 नाव आहेत. एक पुत्रांची 5-5 नाव आहेत आणि त्यामुळं हा संदर्भ लागायला जरा वेळ लागतो. हरिवंश पुराणामध्ये संदर्भ व्यवस्थित दिलेले आहेत आणि ते वाचलं आपण म्हणजे आपल्याला त्या पुराणातली म्हणजे वंशावळ समजतात. तिथं चंद्रवंशाची वंशावळ चालली. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. अभिजित नावाचा पुत्र उत्पन्न झाला. अभिजित पुत्राचं नाव पुनर्वसु श्रेष्ठ होता. राजाने पुत्रासाठी यज्ञ केले. यज्ञापासून जेव्हा मंत्र्यांचं कल्याण झाले पूजनार्थ मध्य कर्तव्य केले. अभिषेक केला. त्याला जेव्हा बसवलं नंतर बाहुक तथा बाहुक नामवाले लावले.
भाऊक नावाच्या आडनावामधून पुढे आले, राजे बदलले नाव. तथा औसापासून काश्यशी पुत्रीला देवक तथा उग्रसेन नामक 2 पुत्र झाले. हे दोन्ही देवतांचे पुत्र समान थे. हे बरोबर होते. राजा देवके देवानु उपदेश तुल्य करता था. देवतुल्य पुत्र उत्पन्न झाले. त्याला 2 बहिणी होत्या. त्यातली एक बहीण वसुदेवाला दिली. वसुदेवता उपदेशा देवरक्षिता श्रीदेवा शांतिदेवा सहदेवा तथा देवकी या नावाची होत्या. उग्रसेनी 9 पुत्र होते. कंस त्यामध्ये श्रेष्ठ होता. त्या सर्वांना शेकडो हजारो पुत्र तथा पौत्र होते. देवकी पुत्री देवकी बुद्धिमान वसुदेवाची भार्या झाली, मंडळी झाली. जो कंस होता याला 9 सगळी 9 मुलं आहेत. कंसाचे आहेत, उग्रसेनाचे. तेव्हा कंस मारला, मग 8 मुलं शिल्लक राहिली. आणि यांचे जे पुत्र पोत म्हणजे आजे म्हणजे नातू जे झाले शेकडो होते. म्हणजे यांची लोकसंख्या खूप मोठी होती. त्यात एक देवकी होती. देवकी वसुदेवाला दिली असं त्याचं दाखवलं त्याने. कंसाची बहीण म्हणजे कृष्णाची आई. अशा दिवशी वंश इथं सुरू झाला. कंस जो होता ते दाखवलं पाहिजे. आता एक कंसाला लोक राक्षस म्हणतात, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. तसं पाहतं कंस हा राक्षस नाही. कंस हा राजा उग्रसेनाचा मुलगा. उग्रसेन हा राक्षस नाही, हा चंद्रवंशी राजा किंवा त्या सोमवंशी असं त्या राजवंशामध्ये त्याचा कंसाचा जन्म झाला. मग कंसाला राक्षस म्हणून का म्हटलं हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे हे आर्य समाजाचे जे समाजातले आहेत, मग कंसाला राक्षस का म्हटलं हा महत्वाचा मुद्दा दाखवला. आणि बऱ्याच ठिकाणी वाकडं तिकडं लिहून समाज दिशाभूल केलेली आहे. कारण नसताना काय गोष्टी सांगितल्या बा, काय पुन्हा सांगितलं बा ते कंसाची आई होती, ती एका बागेत फिरली, त्या राक्षसापासून तो कंस झाला. हे सगळं खोटं आहे. ही जी पुराणात लिहिली ना, पुराणातली वांगी, त्यामुळे लोकांचा विश्वास बसत नाही. आता या पुराणामध्ये लिंग महापुराणात जे हे ते सत्य सांगितलेलं आहे की उग्रसेन होती, यांना 9 मुलं होती, देवकी होती, हजारो पुत्र पौत्र संख्या खूप मोठी होती. त्या देवकी त्यांनी वसुदेवाला दिली असे इथं दाखवले. खरा मुद्दा म्हणजे फार वेगळा आहे.
आणि आपण जेव्हा सगळं वाचतो आणि उगाच काहीतरी कोणाचं ऐकतो आणि तशीच मतं मांडी समाजात फिरतो, तेव्हा तुम्ही सगळी पुराणं वाचा आणि मग तुम्ही तुमची मतं बनवा. खरं खोटं काय कळन. कारण एकाच पुराणामध्ये जी कथा सांगितली ती दुसऱ्या भागात वेगळी सांगितली, तिसऱ्यात वेगळी सांगितली, चौथ्यात वेगळी सांगितली आणि त्यामुळं संपूर्ण या पुराणाचा गोंधळ झालेला आहे. सूत ऋषींनी जी पुराणं सांगितली ती सगळी व्यासऋषींचा शिष्य सूत ऋषी, त्याने जी पुराणं सांगितली सगळं सत्य पुराण आहेत. त्यांनी 10 पुराणं सांगितली आणि पुढची 8 पुराणं आहेत ते दुसऱ्या कोणी सांगितली. ह्या चौथीला पुराणं सांगायचं बंद केलं किंवा त्याचं काय आजाराने किंवा कशाने काहीतरी संपला असेल तो असा अंदाज आहे. तर हे जे पुराण आहेत 10 सूत ऋषींनी सांगितलेली ही पुराणं जशीच्या तशी उत्तम लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष दाखवला गेलेला नाही. आणि पुढची जी काही पुराणं आहेत वेगळ्या प्रकारची ती थोडीशी वेगळी मतं मांडली, ते मला पसंत पडत नाही. कारण कंस हा राक्षस दाखवला या ठिकाणी, त्याची वृत्ती राक्षसी असन, आसुरी वृत्ती होती गोष्ट खरी, पण तो राक्षस जन्मला आणि तो राक्षसापासून झाला आणि ते झाला. म्हणजे हे जे भांडणं लावण्याचं लक्षण आहे त्या पोट भरू लोकांनी ही पुराणं चुकीची लिहिल्यात काही ठिकाणी, लक्षात ठेवा. सत्य जे आहे ते वेगळे. आता हरिवंश पुराणात जर आपण वाचलं तर आपला एक वंशावळ फार सुंदरतेने आपल्याला पाहायला मिळेल. तसे इतर पुराणामध्ये ह्या लोकांची राजवंशाची वंशावळ जशी की तशी पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे त्यामध्ये गोंधळ होतो. कंस भयाने स्वतः देवकीच्या गर्भात निकाल काढून आता या ठिकाणी जी कथा लिहिलेली आहे त्या कथेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या खोट्या कशा असतात हे कंसाच्या भयापासून देवकीच्या गर्भात जो संतती होती 7वी, ती संतती रोहिणीच्या गर्भात नेऊन सोडली. म्हणजे आता हे बघा हे सगळं खरं खोटं हा त्या प्रश्नोपयोग झालाय. ही कसं काय सोडली बा, कशी काय तिकडे गेली, हे खरं आहे का? आता या ठिकाणी कृष्ण 6 मुलं कंसाने मारली. पूर्वी जन्मले ते वेगळे होते आणि 7वा जो गर्भ राहिला तो देवकी म्हणजे वसुदेवाचीच मंडळी, पण ती तिकडे राहत होती नंदराजाजवळ तिकडे. तर तिच्या पोटात हा गर्भ नेऊन सोडा. ही कोणची विद्या आहे? ही खरंच विद्या आहे का? उगाच काहीतरी आहे? हे कसं काय तिकडे गेलं? याचं कारण असं आहे की पूर्वी ह्या अशा विद्या होत्या. ह्या गर्भात बायाच्या घरातून त्या पोट घालायचं, त्या पोटातून ह्या पोट आणायचं. मला एक असा अनुभव आला, सत्य अनुभव. किती दिवस आले मला आठवत नाही, पण आला. शेजारी एक बाई होती आणि एक बाईची सून गरोदर झाली. तिच्या डोळ्यात जेवण ठरलं आणि परिस्थिती अशी की शेजारी जी दुसरी होती तिला मुलं काय नव्हती, तर तिच्या पोटात ह्या बाईचा गर्भ गेला. केल्यानंतर सकाळी तिथं डोळ्याचं जेवण सुरू झालं.
करायचं ठरलं. तिथं माणसं जमली बाई सुनाला. आता हिला काहीच नसतं, विचार आलं हिच्या पोटातलं मुलगा त्या बाईच्या पोटात गेला. विश्वास ठेवा तो नका ठेवा, पण एक सत्य घटना आहे. आणि मग ती मंडळी आपल्या कलकी दत्त महाराजांकडे आली. म्हणजे महाराज ते असं झालं, आमच्या सोनाचा गर्भ त्या बाईच्या पोटात गेला. म्हणजे अवघड बा, हे कसं काय शक्य आहे. मग आराधना केल्यानंतर 1-2 दिवसांनी पुन्हा त्या मुलीचं पोट कमी झालं, त्या बाईचं पोट पुन्हा जसे तसं झालं. मग आम्ही डॉक्टरकडे नेलं. आणि असं का झालं, दोन्ही लोकांना बोलून घेतलं. तर डॉक्टरने चेक केलं, तेव्हा त्याच्यामध्ये अशी वस्तुस्थिती निर्माण झाली की ही जी बाईच्या पोटात गर्भ होता तो एकदम चिपळा, म्हणजे चोपून बसला. आणि त्या बाईच्या पोटामध्ये तशी शक्ती निर्माण झाली, तो बंद झाला. ह्या बाईच्या पोटात पण तसंच झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गर्भांच्या आदला बदल होते की नाही हा प्रश्न पूर्वीच्या काळात विद्या होते का. आता हे कृष्णाचे ही देवकीच्या गर्भातून 7वा गर्भ रेवतीच्या गर्भात पोटात गेला आणि तिथं बलरामाचा जन्म झाला. हा महत्वाचा मुद्दा आहे. याचं कारण असं आहे की ही ट्यूब बेबी सारखी पद्धत आहे. वसुदेवाने देवकीचा हा 7वा गर्भ पडायला लागल्यानंतर तो एका विशेष ठराविक पिशवीत धरला आणि तो रेवतीकडे नेऊन दिला. तो रेवतीने पुन्हा आपल्या शरीरात त्याला प्रविष्ट करून ठेवला. म्हणजे अशी ही प्रकारची एक विद्या आता सुद्धा अस्तित्वात आहे. एखाद्या बाईच्या पोटातला गर्भ काढायचा आणि डॉक्टरने तो दुसऱ्या बाईच्या पोटात ठेवून द्यायचा. तर त्यावेळेला एक अशी एक परत पद्धत होती. आता देवकीच्या पोटातला गर्भ 7वा रेवतीच्या गर्भात कसं काय गेला हा प्रश्न इथं पैसे होतो. त्यावेळेला विज्ञान किती प्रगती होतं कृष्णाच्या वेळेस. तो जो वैद्य होता तिथं जे आसन, त्याने ही पडायला लागल्यानंतर त्या पिशवीत घरून तो त्या स्त्रीच्या शरीरामध्ये ठेवून दिला आणि तो तिथं बलराम जन्माला आला. म्हणजे ही जी पद्धती आहे ही पद्धती आता सुद्धा समाजामध्ये आहे. त्यावेळेला पण होती. एका वळीतले असतं की रेवतीचा गर्भ नाही झाला आणि त्या रेवतीच्या पोटात आला, पण तो गेला कसा हा प्रश्न आहे. तो शास्त्रीय पद्धत काय, उत्तर काय आहे की दैवी चमत्कार धरायचा विज्ञान चमत्कार. तर हे दैवी चमत्कार माना की विज्ञान चमत्कार माना, पण हे देविकेच्या गर्भातला 7वा जन्म गर्भ खाली उतरला म्हणजे पडायला लागला. तो देवीकडे नेऊन तिच्या शरीरात ठेवून दिला वैद्यांनी त्या टायमाला, म्हणून तिथं तो बलराम जन्म आला. म्हणजे अशी वस्तूची सत्य आहे. म्हणजे हे सुद्धा आता सुद्धा विज्ञान असं आहे. 3-4 महिन्याचा मुलगा दुसऱ्या बाईच्या पोटातलं काढून या दुसऱ्या बाईच्या शरीरात ठेवून ती वाढू त्याची वाढ करण्यात येते. म्हणजे त्यावेळी जी विद्या होती ती विद्या आता सुद्धा आहेच. म्हणजे हे जे शास्त्र आहे हे सत्यशास्त्र आहे. आणि मग कृष्णाचा जन्म झाला 8वा जन्म. मग कृष्ण राहिला. मग कृष्णाला 8वा कृष्ण राहिल्यानंतर मग एक सवानं ठेवलं. मग सवान्यातून परमात्मा प्रगट झाला. आणि मग परमात्मा प्रगट झाल्यानंतर मग तो बोलायला लागला की मी जीवरूपाने आलेलो आहे देहरूपाने, तर मला तिथे नेऊन सोडा. म्हणजे परमात्मा आणि जीवात्मा हे 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी दाखवल्या गेल्या. आणि मग तो कृष्ण गोकुळात नेऊन थोडा मोठा होऊ लागला. मग तो परमात्मा जीवात्मा पुढे एकरूप होऊन कार्य करायला लागला. तर इथं वस्तू ती अशी आहे की याचा एक अनुभव आम्हाला स्वतः आलेला आहे. म्हणजे एक इतिहास आहे. 1896 ते काही काळामध्ये शिरूरमध्ये मोठा प्लेग सुटला आणि आमचे मामा किंवा काका जे कोणी असतील आमचं
सगळ्यांचे वंश बुडाले, कोणाचा वंश राहिलाच नाही. आणि मग सगळेजण एक दिवस बसले आणि मग म्हणले, रामलिंग महाराजा, आमच्या वंशाकरता काहीतरी प्रयत्न करा, वाढा पाहिजे. तेव्हा रामलिंग महाराज आणि काही ऋषीमुनी मानव रूपात, देवरूपाने ते पाषाणवाडीमध्ये आले. पाषाणवाडीची एक विहीर आहे, चिंचेची विहीर चौकोनी, तिथं आले. म्हणले, या ठिकाणी तुम्ही घर बांधा. आमच्या आईच्या वडिलांना सांगितलं, आमच्या वडिलांना सांगितलं तुम्ही पण इथंच राहा आणि घराला सवानं ठेवा, म्हणजे मग तुमचा वंश वाढण आहे, सगळ्या गावातला वंश वाढण, सगळ्यांचे वंश बदल, कोण प्लेगमध्ये कोणी शिल्लक नाही. सत्य घटना आहे. मग त्या ठिकाणी त्या सवान्यातून मग परमात्मा अष्टभुजा रूपाने, विश्वरूपाने खाली उतरला. त्या आमच्या वडिलांना दिसला. त्याच्यानंतर तो अदृश्य झाला. त्याच्यानंतर आमचा जन्म झाला. तर हे सवन मंदिर आमच्या इथं आता मंदिरात पण बांधलेले, पाषाणवाडीत पण आहे, आमच्या मामाच्या घरी पण आहे. हे कारण असं आहे की ही सवन मंदिराचा इतिहास, आधी देव स्वतः प्रगट होतो आणि मग मानव रूपामध्ये त्याचं अस्तित्व तयार होतं. मग त्याला एक मोठं सपोर्ट होऊन 2-1 रुपये राहतात. म्हणजे भगवान परमात्मा प्रगट होतो, त्याचा जन्म होत नाही. तो जसा तसं काय मत असतं, म्हणून हा कल्की दत्त महाराज आहे. या दृष्टीने हे सवन मंदिर इथं आहे. तसंच हे मंदिर गोकुळात होतं, मथुरेत होतं. आणि त्या मथुरेमध्ये तुरुंगामध्ये भगवान परमात्मा त्या खिडकीतून, त्या सवनातून खाली उतरले. देवकी वसुदेवाला दर्शन दिलं. मग वसुदेवाने त्या साखळ्या तुटल्या, अमुक झालं तमुक झालं, तिथून त्या नंदराजाकडे येऊन ठेवलं. तर त्या तशा दृष्टीने हे सुद्धा एक सत्यकथा असं म्हणून मी सांगितलं की सवन मंदिर आम्ही आता बांधलेले आमच्या मंदिरामध्ये, तिथं पण आहे. याच्यातून परमात्मा खाली प्रगट झाला विश्वरूपामध्ये. सोम सहस्रीशा सहस्रपात सुरत्या दशांग, मग अष्टभुजा निर्माण झाला. दशभुजा झाला, मग अष्टभुजा, मग चतुर्भुजा झाला. आणि मग बोलला आमच्या वडिलांशी की आम्ही आता मानव रूपात दिसू तुम्हाला, पण राहायचं बाहेर बसा, राहायचं, तुमचे संकट फार आहेत. त्यामुळे हा जन्म झाला मानव रूपात. त्याचं कारण असं आहे की ही जी सवानी कथा आहे, ही सवानी कथा द्वापार युगात होती, तर शिरूरामध्ये कलियुगात प्रगट झाली. त्याचा मुद्दाम उल्लेख काय केला, ते सत्यकथा आहे की परमात्मा कसा प्रगट होतो. आधी देव प्रगट होतात स्वतः आणि मानव रूपामध्ये त्याची आकृती तयार होते. मग हे दोन्ही कालांतराने एकरूप होऊन कार्य सुरू होत. त्याचा हा इतिहास आहे. तर या दृष्टीने कृष्णाचा जन्माची कथा गोकुळ श्रावण सुवद्य अष्टमीला झाली आणि माझा जन्म श्रावण शुद्ध नागपंचमीला झाला. आणि जी चिन्ह त्या देवाला होती तसे मला पण आहेत, पण मी प्रसिद्ध करीत नाही आणि मला करायची पण नाहीत. कारण का, जगामध्ये खूप देवदेवता, मानवता आणि बुळबुळ झाली देवांची खूप. एक ना दीड 12 चिंध्या. खरा देव जो होतो वच्छवक्षा भगवंत परमात्मा. ओम सहस्रीशा सहस्रा पुरुषा सहस्रपा दशांगुल. तर हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा पृथ्वीवर लोकांना पाहायचा आहे. हा राम श्रीकृष्ण कल्कीदत्त या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणून आता कल्कीदत्त स्वरूपामध्ये हा एकमुख दशाभुजा परमेश्वर आहे मूर्तिरूपाने. त्या लोकांना फायदा देतो. तिथं आला असतो, त्या सवनातून उतरला. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो देव आहे हा प्रगट होतो, त्याचा जन्म होत नाही. त्या कृष्णाची जी पहिली अवस्था आहे, परमात्माचे स्वरूप, ते अयवनी संभोग, प्रगट होणे, जन्म नाही. आणि पुढं त्याचं जे मानुरूपात रूपांतर झालं, त्याला सहकार्य करून तो इतिहास घडला जातो.
आणि तो इतिहास मग रामकृष्णाने आपलं विश्वरूप दाखवलं, अर्जुनाला आपलं मूळ स्वरूप काय आहे ते त्याने पटवून दिलं. म्हणून हा खरा देव आहे. याच्यामध्ये गणपती, शंकर, 33 कोटी देवांचे सगळे जे अंश आहेत ते याच्यापासून आहेत. याच्यातून सगळे देव बाहेर पडतात आणि पुढं जगाचं कार्य करतात. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम स्वयंभू अमृत मंथनेश्वर कल्किदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. ब्रह्मर्षि अत्रि की जय. अनुसया माता महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो, धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.